जय हिंद मॅडम. काय झालं इन्स्पेक्टर साहेब, आज अचानक बंगल्यावर येणं केलं? काही काम होतं का? मॅडम, आम्हाला एक निनावी फोन आला होता. तुमचा जीव धोक्यात आहे. जिवंत बॉम्ब घेऊन कोणीतरी तुमच्या घरात शिरलंय. अच्छा, तो मीच केला होता माझ्या माणसांकडून. मॅम तुम्ही? हो. का? आपल्या जिल्ह्यात एवढे गुन्हे होत आहेत. मी तपासत होते की असा धोक्याचा फोन आल्यावर आपलं पोलीस खातं किती लवकर ॲक्शन घेतं, ते त्यांचं काम नीट करतंय का. पण तुमचं इथे येणं सांगून जातंय तुम्ही आपलं काम जबाबदारीने पार पाडतात. पण जसे आमच्यासाठी धावून आलात तसेच सामान्य जनतेसाठीही धावून जात जा. मॅडम, आमच्यासाठी सगळे सारखेच आहेत. ऐकून छान वाटलं. या, आलाच आहात तर चहा कॉफी घेऊन जा. नाही, नको. येतो मॅडम. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. मी सांगतो ना, बाबा 100% काय ना काय चमत्कार करणार बघ. अरे मी तर म्हणतो बाबांनी असा काहीतरी चमत्कार केला पाहिजे की त्यांनी काहीतरी करून जामकर साहेबांना असं गायब केलं पाहिजे. छुमंतर लय डोक्याला ताप झालाय बाबा. पण मला तर असं वाटतंय ना, त्या जामकराच्या गाडी सकट त्या जामकरांना उलट पलट करावं. जामकर साहेब काय म्हणते बघा तुम्हाला. मी- याला धरा की बघा काय म्हणते. बस बस. तर खूप झाला टाइमपास, चला. जय हिंद मॅडम. कुठे आहात तुम्ही? बाबांच्या भंडाऱ्यावर ॲक्शन घ्यायला गेलात ना? हो, कारवाई चालू आहे मॅडम. काही गरज नाही, थांबवा ते आणि माघारी फिरा. मॅडम तुम्ही दिली होती ना ऑर्डर. आता ही मीच ऑर्डर देते. ॲक्शन घ्यायची काही एक गरज नाहीये. नाही मॅडम, कारवाई नाही थांबणार. इन्स्पेक्टर, ही योग्य वेळ नाहीये. आता जर तुम्ही त्याचा कार्यक्रम बंद पाडला तर लोकांचा त्यांना सपोर्ट मिळेल आणि आपली इमेज डाऊन होईल. इमेज खराब होत चालली मॅडम. आज कारवाई थांबवली ना आणखीन खराब होईल इमेज. मी कारवाई नाही थांबवत. इन्स्पेक्टर, तुम्ही एका आमदाराशी बोलत आहात. लोकांनी रागात येऊन दंगे केले आणि त्याच्यात कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हे बघा, योग्य वेळ आली की आपण त्याचा मुखवटा पाडू आणि त्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. तोपर्यंत तुम्ही कोणतीही ॲक्शन घेऊ नका. कारवाई मी थांबवत नाही मॅडम. माझं सांगून झालंय, ठेवते मी. काय झालं साहेब? थांबणार. कारवाई थांबवायला सांगितलं. ऐका 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 की इकडं आपल्या बाबांनी डोळे बंद केले, नुसतं ध्यान केलं आणि इकडं जामकर साहेबांना आला ना फोन, डायरेक्ट पोलीस स्टेशनला ट्रान्सफर. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. नशीब चांगलं आहे तुझं, पण दरवेळेस साथ देईल असं नाही. पलटू शकतं, पलटेल. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. मला असं वाटतंय. थांब ना जरा. तुझं नाव प्राची आहे का नाही? नाही. वंदना नाही तिचं नाव. नाही, प्राचीच आहे. मी आधार कार्ड बघितलंय तर. वंदना मी ठेवलंय लाडानी.
होय चालेल तुला काय हरकत नाही ना नाही म्हणते होय. नाही म्हणती बघितलं का काहीच हरकत नाही त्याची नसलीच पाहिजे उगत माझ्या शेजारी थांबली होय. प्राची माझं नाव लकी आहे. माझं स्वतःचं खूप मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलचा मालक मी आहे. त्या मालकाला मालकीण शोधायची चाललेली आहे. वाल का? हॉटेल आहे टपरी टपरी हॉटेलचं नाव टपरी आहे. नुसती टपरीच आहे. गबरे त्याच्यामुळे तुझं लग्न होत नाही. वसाड्या तोंडाच्या जरा गप. ते टपरी हॉटेलचं नाव. ए नाही म्हणते ती नाही म्हणते ती तिनं मालक आधीच हुडाकलाय. मला असं वाटतं आप्पाला वाटतं आप्पा फुकडीच्या नो काय नाही आप्पा ते पोरी आप्पा आम्ही पोरीची असतो का नाही तिथंच या पोरी सारखं येऊन उभं राहतात आम्हाला चालत देतात काम बी करू देत नाही. ए पोरी नो जावा बरं तिकडं किती काम उरले जावा जावा तिकडे काय असतं का माझ्या मागे सारखं जावा 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 सारखं कालवा या तिथलं सामान आणलं का? आपण तुम्ही जेवढं सांगितलं का नाही त्याच्यापेक्षा जास्तच आणलंय. यो शानपणा तुला कोणी करायला सांगितलं होतं? हा पैसे काय झाडायला लागतं वय रे एवढा खर्च करायला? हे बघ मला समजा हिशोब पाहिजे. पैशाचा पैसा एक एक पैशाचा हिशोब पाहिजे. ते भंडारा झाला की बसू की आपण. हा ठीक आहे. हा आप्पा तुम्ही पण बसूया. अरे माकडा तसं नाही हिशोबाला बसू असं म्हणायचंय त्याला. आप्पा आप्पा ते एक्स्ट्रा सामान कशासाठी आणले माहितीये का आता आपल्या इथले लांबून लांबून लोक येतात का नाही भंडाऱ्याला जेवायला मग तिथं काही जर कमी पडलं का नाही तर आपल्या बाबाची इज्जत नको जायला ना पंचक्रोशीत म्हणून ती एक्स्ट्रा सामान आणले. ठीक आहे काय ते व्यवस्थित करा. हा बरोबर. ते मला असं वाटतं लगा मला असं वाटतंय तुला असं वाटतंय एकतरी आप्पा या जन्मात आपल्या लग्नाचं काही जुळू देणार नाही आणि तुला असं वाटतंय. मी हेच बोलणार होतो ना. बंधू प्राची बंधू पुरीला पाणी पाहिजे होतं ना. ए पाय बाळा मॅडम तो बाबा असं काही करेल असं वाटलं नव्हतं. खरंच त्यांनी मुद्दामून हे केलं मॅडम. तुम्ही त्याच्या भांडाऱ्याला जावा म्हणून एक आदेश द्या मॅडम. त्याच्या सकट त्याच्या अख्ख्या भांडाऱ्याला उद्ध्वस्त करतो. नाही म्हणजे मला असं म्हणायचं मॅडम तुम्ही त्याच्या भांडाऱ्याला गेलेलं योग्य दिसणार नाही. लोक काय म्हणतील मीडिया काय म्हणेल मॅडम. एकच आदेश द्या मॅडम. काय आदेश देऊ? त्याचा बंदोबस्त करा, त्याला पकडा, त्याला मारा, त्याच्यावर हल्ला करा. आणि इकडे तो सापळा मिळालाय त्याचं काय? त्याला काही झालं तर त्या सापळ्याची माहिती पोलिसांपर्यंत कशी पोहोचेल याची तरतूद त्याने आधीच करून ठेवली असेल. आपण त्याला खूपच हलक्यात घेतलं. एक माणूस येतो माझ्या घरात सापळा पुरून जातो तोपर्यंत तुम्ही सगळे काय करत होतात? झोपा काढत होतात. असं तर कुणीही येईल आणि माझ्यावर हल्ला करेल. सॉरी मॅडम. सॉरी काय सॉरी? तुमच्या हलगर्जीपणामुळे तो फालतू बाबा मला त्याच्या समोर नमतं घ्यावं लागतंय. पण मॅडम आता करायचं काय मॅडम? काय करायचं? भंडाऱ्याला जायचं. चला गाड्या काढा.